जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. राबाजी गुंजाळ यांच्या दशक्रिया विधी संपन्न. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील सहकार व समाज कार्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते राबाजी गुंजाळ यांच्या निधनानंतर त्यांचा दशक्रिया विधी धार्मिक वातावरणात संपन्न झाला. हरिभक्त परायण महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांचे यावेळी प्रवचन झाले. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत हा विधी पार पडला. दशक्रिया विधी प्रसंगी दिवंगत राबाजी गुंजाळ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या आयुष्यातील समाजसेवा, सहकार क्षेत्रातील योगदान आणि गावाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची उपस्थितांनी आठवण काढली. या प्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीर तांबे, नीलमताई खताळ यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून गुंजाळ यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या निधनामुळे खांडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून समाज कार्यातील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. दिवंगत राबाजी गुंजाळ यांच्या आत्म्यास शांती लाभावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. आपल्या खांडगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील गुंजाळ पाटील परिवाराचे अध्वर्यू ज्येष्ठ मार्गदर्शक कैलासवासी राबाजी गुंजाळ पाटील यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस पूर्ण झालेत. आज त्यांचा दशक्रिया विधी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. त्यांचे सुपुत्र श्री सोमनाथ नाबाजी पाटील गुंजाळ, श्री नानासाहेब नाबाजी पाटील गुंजाळ, त्यांना मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती राधाबाई नाबाजी गुंजाळ, त्यांच्या मुली, सर्व जावई, सर्व आप्तेष्ट पै पाहुणे मंडळी आणि सर्व आमचे खांडेश्वर माळा खांडगावचे ग्रामस्थ मंडळी. खरं तर 10 दिवसापूर्वी हा निरोप जेव्हा आपल्याला कळला त्यावेळेला सगळ्यांनाच हळहळ वाटली. कारण नाबाजी पाटील म्हणजे स्वर्गीय लोकनेते भाऊसाहेबांच्या काळातील एक अत्यंत तळमळीचे कार्यकर्ते. म्हणजे या तालुक्यामध्ये जडणघडण करणारी जी पिढी होती सुरुवातीची, त्या पिढीतले लहान भाऊंचे एक अत्यंत चांगले सहकारी. लहान भाऊ या भागाचं नेतृत्व करत होते आणि नाबाजी पाटलांसारखी अत्यंत खंबीर साथ त्यांना लाभत होती आणि ही सगळी मंडळी मिळून भाऊसाहेबांच्या सोबत काम करत होती. वेगवेगळ्या सहकारी संस्थांची उभारणी असेल, जिरायती क्षेत्र बागायती करण्यासाठी बँकेची मदत घेणं असेल, असा जडणघडणीचा सगळा काळ. गावागावात लाईट पोहोचत होती, गावागावात शाळेच्या खोल्या उभ्या राहत होत्या. आपण जर ते चित्र डोळ्यापुढे आणलं 60-70 वर्षापूर्वीचं, तर असं सगळे चित्र होतं. त्यावेळेला हे सगळे मंडळी 20-22 वर्षाचे तरुण मंडळी त्या काळची, जे त्यांच्या तोंडून आपण ऐकलंय. आपणही त्या काळाचे साक्षीदार नाहीत, परंतु जे त्या पिढीच्या मुखातून आपण ऐकलं आणि आम्हाला सुद्धा या सगळ्या मंडळींचा सहवास जवळजवळ मागील 35 वर्षापासून आहे. त्याचं कारण ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांचं अतिशय जिव्हाळ्याचं गाव म्हणजे खांडगाव, खांडेश्वर माळा, संगमनेर तालुक्यातली अनेक गावं महाराजांच्या जी प्रेमाची, त्यामध्ये खांडेश्वर माळा खांडगाव सुद्धा एक महत्त्वाचं गाव. आणि इथं आल्यानंतर लहान भाऊ असतील, नाबाजी पाटील असतील, सगळी मंडळी गावातली अतिशय महाराजांची सेवेमध्ये तत्पर असायचे. महाराजांचं वर्षातून 4-6 वेळा इथं येणं जाणं व्हायचं. सप्ताहाला, कीर्तनाला तर यायचेच. एकादशीची सेवा त्यांची असायची. श्रावण वद्य एकादशी महाराजांची कायमची ठरलेली होती. खांडगाव आळंदीच्या वारीला जाताना येताना खांडगावला आल्याशिवाय महाराज जात नव्हते. म्हणजे अशी एकही वारी महाराजांनी केली नाही की आळंदीला जाताना किंवा येताना महाराज आले नाही तुमच्याकडे, असं एकही वारी महाराजांची झाली नाही. म्हणजे एवढं प्रेम या मळ्यावरती, या सगळ्या माणसांवरती महाराजांचं होतं. आदरणीय नाबाजी पाटलांचं आणि महाराजांचं तर कधी कधी प्रेमाचं भांडणही व्हायचं. कारण आता नाबाजी पाटील म्हटलं की त्यांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नारळासारखं व्यक्तिमत्व होतं, वरून कठोर पण आतून अत्यंत गोड. नाबाजी पाटलांचा सहवास घडल्यानंतर
मग त्यांचा सहकारी असो, नातेवाईक असो, वारकरी असो, त्याला कळायचं की नाही, अरे हा माणूस वेगळा माणूस आहे. बोलताना थोडंसं चेष्टेनं कधी कधी कडक बोलायचे, गमतीनं बोलाय. म्हणजे नवले साहेब त्यांच्या बोलण्याची सुरुवात थोडी कडकच व्हायची नेहमी. आपल्या सगळ्यांना तो अनुभवच होता. पण अतिशय प्रेम, अतिशय माणुसकी. आलेल्या माणसाला जेवणा खावण्याचा आग्रह करून जेवू घातल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. देवाधर्माच्या कामात दान धर्म योगदानासाठी भाऊंनी आणि नवाजी पाटलांनी ठरवायचं की आपल्याला हे असं करायचंय. आणि भाऊंचा शब्द एकदा निघाला, भाऊंनी निर्णय घेतला की नवाजी पाटलांनी सांगितलं नाही, काय हरकत नाही, आपण असं करू. अशा पद्धतीनं आपला प्रपंच सावरता सावरता सामाजिक काम, समाजाचं लोकांचं काम, देवाधर्माचं काम, साधू संतांची सेवा, हे सगळं करत करत नवाजी पाटलांनी आपल्या जीवनाची यात्रा परिपूर्ण केलेली आहे, संपूर्ण केलेली आहे असं मी म्हणेल. ठिकाणी माझे परमस्नेही, नात्यानं माझं पुतणे लागायचे, परंतु मित्रत्वाचं नातं इतकं पुढं होतं का त्याला आज तोड नाही. अशापैकी मित्र असावा तर नवाजीसारखा असावा असं माझ्या जीवनामध्ये वाटतं. खरं वास्तविक आज नवाजीला अखेरची तिलांजली देण्यासाठी तालुक्यातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि आपल्या सगळ्यांचे नेते नामदार बाळासाहेब थोरात या ठिकाणी 10 मिनिटातच येऊ राहिलेले आहेत. मी प्रथम सर्व पाहुण्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, महिलांचे आभार मानतो की आमच्या नवाजी पाटलाची कारकीर्द महाराजांनी माझ्यापेक्षा खूप आता आपल्यासमोर व्यतीत केलेली आहे. कारण त्यांनी तर लहानपणापासून आमच्याकडं ते राहिलेले आहेत. आमच्या रानात सर्व लहान मोठ्या आबालवृद्ध महिलांशी त्यांची सगळ्यांची ओळख आहे. आणि योगायोग असा की दसक्रिया करायची खूप मंडळी जमतील, परंतु आपल्या संगमेर खुर्द येथे जागेचे कमतरता, ऊन पार, आणि योगायोगानं आज या ठिकाणी लग्न होतं आणि ते लग्न कॅन्सल झालं. आणि योगायोगाने महाराजांची सुद्धा आज तिकडं तारीख होती, मला वाटतं वर्षश्राद्धाची होती ना, वर्षश्राद्धाची होती, ती सुद्धा कॅन्सल झाली. म्हणजे नवाजी किती भाग्यवान, काही कार्यालय मिळालं आणि महाराजसुद्धा मध्ये ते 4 दिवसापूर्वी घरी येऊन भेटून गेले होते आणि त्यांनीसुद्धा येण्याचं या ठिकाणी मान्य केलं. अशा पद्धतीनं नवाजीचा जीवनपट जर सांगायला गेलं तर मला असं वाटतं कोणाच्याही वाट्याला श्रद्धांजली येणार नाही. अशापैकी नवाजीचं जीवन हे, आणि मित्रत्वाचं नातं कसं असावं हे नवाजीकडून शिकलं पाहिजे. किती बोलणं त्याचं कसं होतं हे सगळ्यांना, फक्त कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहीत. सडीतोड बोलायचं, शिवी देऊन बोलायचं, पण अंतरीचं अतिशय मोठं प्रेम नवाजीचं कार्यकर्त्यांवर असायचं. अशापैकी नवाजीचं जीवन तशा अर्थानं परिपूर्ण केलं. खरं वास्तविक जाण्याच्या आदल्या दिवशी योगायोगानं आम्ही घाटामध्ये दोघंही संघच होतो आणि अतिशय नवाजीच्या तोंडावर सूज आली होती. आणि आमच्या राधेश्याम गुंजाळला मी विचारलं काय भानगड आहे, तर त्यांनी सांगितलं नवाजी आता थोड्या दिवसाची सुट्टी राहिलेली आहेत, किडन्या फार खराब झालेल्या आहेत. आणि योगायोगानं दुसऱ्या दिवशी परत दवाखान्यात नेलं. तिथं गेल्या गेल्या नवाजीचं देवासन झालं, बोलता बोलता झालं. राधाबाईशी बोलता बोलता नवाजी गेले. खरं वास्तविक असं मरण क्वचित येतं, प्रत्येकाला मरायचं आहे, कुणी मरणार नाही असा काही माणूस नाही. परंतु नवाजीचं जाणं हे अतिशय सुखमय गेलेलं आहे. खूप दिवस आजारात त्यांनी काढले, पिशवी वागवली लघवीची, आणि वाकरवर चालायचं आणि कुठल्याही कार्यक्रमाला जायचं. आणि विशेष करून
खांडेश्वरची सेवा महाराजांनी सांगितलं. महाराज जोपर्यंत मंदिराचा विकास होत होता तोपर्यंत लोकवर्गणीतून मंदिराचा विकास व्हायचा आणि सगळं काम नबाजी पाहायचं, निवृत्ती मास्तर पाहायचा. आणि मी बाकी कारखान्यात व्हाईस चेअरमन असताना मला काही वेळ नसायचा, पण माझ्या अख्ख्या चेकबुकवर नबाजी सह्या घ्यायचा, कोऱ्या चेकबुकवर. एवढा विश्वासाला पात्र माणूस मला वाटतं दुसरा कोणी नसेल. अतिशय काम नबाजीनं ह्या मंदिरासाठी केलं, गावासाठी केलं, सगळ्या संस्थांसाठी. सगळे मंदिरं, खांडेश्वर मंदिर तर झालंच, मारुतीचं मंदिरसुद्धा नबाजीच्या नेतृत्वाखालीच शेवटी अर्ध्यावर फुटलं होतं, पण नबाजीला पुढं पाठवलं. आणि हनुमान मंदिरसुद्धा नबाजीने त्यावेळेस केलं. खूप नबाजीच्या बाबतीत बोलता येईल, परंतु पोटातून असं उफाळून येतं, बोलायलासुद्धा मला अतिशय दुःख होतं. जीवनात नबाजीची सारखी साथ कधीच मला कोणाची भेटली नाही. असं नबाजीचं जीवन आणि माझी नबाजीची दोस्ती ही अतिशय जिवलग मित्र या नात्यानं झाली. आणि आज ते आपल्यात नाही आहेत, पण तसं वास्तविक परिपूर्ण जीवन जगून ते गेलेले आहेत. उद्या आपल्यालाही जायचं आहे. अशा पद्धतीनं नबाजीचं जीवन हे झालेलं आहे. खूप बोलता येईल, पाहुण्यांना बोलायचं आहे. मी आमच्या गावाच्या वतीनं, सगळ्या संस्थांच्या वतीनं मी नबाजीच्या आत्म्यास शांती लाभावी अशी श्री खांडेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. दुःखित अंतकरणाने आज सगळेजण या ठिकाणी नबाजी बाबांचं जे काही 10वा आहे 10व्याच्या निमित्ताने जमले. आणि त्या निमित्ताने हरिभक्तपरायण मंडलिक महाराज नेवासेकर त्यांनी खूप छान अशी कीर्तनरूपी सेवा दिली. त्याबद्दलही महाराजांचं आभार मानते. खरं तर बाबांचा जीवनक्रम इथे आलेल्या प्रत्येक मान्यवरांनी सांगितलं की राजकारणात, समाजकारणात त्यांचं काम, ते काम चांगलं आहे म्हणून तर व्यासपीठावरील सगळेच मंडळी आज कुठंतरी बाबासोबत घेऊन सगळ्यांना हा दिवस इथे बघायला भेटला आणि सगळेच इथे बसलेले आहेत. तर नक्कीच त्यांचं हे काम, समाजकारण आणि राजकारण करताना माणूस कुठंतरी संसाराचा गाडासुद्धा हाकत असतो. त्यांचं ते कार्य समाजासाठी खूपच छान होतं. पण त्यांनी ते करत असतानासुद्धा त्यांच्या 4 मुली, 2 मुलं त्यांनाही ते घडवत राहिले आणि कुठंतरी संस्काराचं बीज त्यांच्यात रुजवत राहिले. म्हणून आज दोन्ही मुलं खूप छान असे त्यांचे संस्कार पुढे घेऊन चालले आहे. आणि ज्या 4 मुली आहेत त्यासुद्धा आज ज्या ज्या ठिकाणी जिथे नांदत आहे तिथेसुद्धा आपल्या वडिलांची मान कशी उंचावेल आणि आपल्या आईवडिलांचं संस्कार कसे पेरता येतील आणि त्या माध्यमातून आपल्या सासूसासऱ्यांची म्हणा, आपल्या मुलांची म्हणा, त्या कुटुंबाची सेवा कशी करता येईल असं काम त्यांचं चालू आहे. कुठंतरी हे बाबांचेच पूर्ण संस्कार म्हणतो ना. मला तर एवढा बाबांचा जीवनक्रम माहीत नाही, पण जुन्या लोकांनी जे काही केले ते स्वतःच्या हितासाठी कमी पण समाजासाठी भरपूर काही केले. तर नक्कीच आजही त्यांच्या जाण्याने, कारण की एक माणूस किती वय झालं गेला तरी शेवटी त्या कुटुंबातील, त्या घरातील जो बाप नावाचा व्यक्ती जातो तेव्हा त्या लेकरांना ती पोकळी आयुष्यभर निर्माण करून जाते. कारण की बाप हा असा असतो की जो कितीही यातना झाल्या तरी त्या मुलांना, त्या लेकींना आदराने एक फोन केल्यावर त्याचं जे झालेलं दिवसभराचा शीण असेल, दिवस किती दुःख झालेलं असेल, पण त्याच्या लेकींना जेव्हा तो बाप एक फोन करतो तेव्हा कुठं त्या बापाचं सगळं दुःख बाजूला जातं आणि तो पुन्हा हसून आनंदाने पुढे जातो. आणि आजसुद्धा आजी असताना बाबांचं जाणं झालं तर नक्कीच आजींनीसुद्धा तेवढीच साथ बाबांना दिली आहे. कारण की त्यांच्या माणूस संसाराचा गाडा हाकत असताना एकटा कधीच ते एक चाक घेऊन चालत नाही. आज कुठंतरी हे दोन्ही चाकं मजबूत होते म्हणून आज त्यांनी तेवढी साथ दिली. म्हणून हा सगळा संसार, हा सगळा संसाराचा गाडा, नातेवाईकांचा म्हणा, गावचा गाडा, समाजकारणाचा गाडा आज पुढे पुढे चालला आहे. अशा याच्यातच आज आजींनासुद्धा ते सोडून गेले. पण आजी तुम्ही काळजी करू नका, आज तुमचे मुलं मुली
एवढे छान संस्कार आहेत त्यांच्यावर की तुम्हाला बाबांची कधीच कमी भासू देणार नाही. आजसुद्धा ते आपल्यात नाही आहे, पण कुठंतरी तुमच्या आमच्या प्रत्येक शब्दाने तुमच्या आमच्या या आपण बोलतोय आणि मुलांच्या संस्काराने आज पण ते तुमच्यात कायमच असेल. कारण की त्यांनी त्यांच्या जीवनात केलेला संघर्ष प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला त्याची जाणीव करून देणार, तुम्हाला त्याची आठवण करून देणार. म्हणून अशाच बाबांना माझ्याकडून तसेच आपल्या संपूर्ण संगमनेर तालुक्याकडून आणि विशेष म्हणजे बाबांचे लाडके जावई जनार्दन आहेर त्यांच्याकडून सुद्धा, भाऊंकडून सुद्धा आणि सगळेच उपस्थित लोकांकडून आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील आणि तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब दोघांकडूनही आणि आमच्या खताळ परिवाराकडून बाबांना भावपूर्ण आदरांजली. ओम शांती. संगमनेर तालुक्यातील एक अत्यंत सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या ज्यांचं मोठं योगदान होतं असे एक आदरणीय व्यक्तिमत्व नभाजी पाटील गुंजाळ यांच्या दशकरीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्व उपस्थित आहोत. हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत. त्यांनी आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन केलं आहे. आपल्या सर्वांचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि सर्व खूप मान्यवर या ठिकाणी संगमनेर अकोला सर्व परिसरातून आणि त्या बाहेरचे ते खूप, कारण आदरणीय नवाजी पाटील गुंजाळ यांचं एक तर नातेवाईक खूप वेगळं जाळं त्यांचं मोठं आहे. त्याचबरोबर त्यांचे संबंध, त्यांचं एक प्रेम करण्याची एक वेगळी पद्धत होती आणि म्हणून त्यांच्या या प्रेमामुळे ते खूप इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. सर्वांनीच त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल सांगितलेलं आहे. मला जे सांगायचं ते असं आहे की आपला हा जो तालुका आहे तो काही वर्षापूर्वी, एक 5-50 वर्षापूर्वी जाऊन त्याचं चित्र जर आपल्या डोळ्यासमोर आणलं तर आम्ही शाळेत होतो त्यावेळेचं आम्हाला आठवतं इतकी वाईट परिस्थिती आपल्या तालुक्याची होती. सातत्याने पडणारा दुष्काळ, शेती पिकत नव्हती नीट, पाणी नव्हतं आपल्याला, शेती समोरून प्रवरा नदी वाहत होती पण तिचं पाणी उचलण्याचा हक्क नव्हता. आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी हा तालुका बांधण्याचं ठरवलं, तालुका पुढे नेण्याचं ठरवलं. एक म्हणजे नभाजी पाटील फार शिकलेले नव्हते, आदरणीय भाऊसाहेब थोरातही काय खूप शिकलेले नव्हते. याचा अर्थ ते हुशार नव्हते का, ते खूप हुशार होते. पण त्यावेळची शेतकऱ्यांची स्थितीच अशी होती की शिक्षणाची त्या ठिकाणी संधी पण नव्हती आणि उर्मी पण नव्हती. आणि म्हणून त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्याजवळ जे शहाणपण होतं ते आज आपण खरं म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीचं आपण जेवढं म्हणून त्याच्याबद्दल उपकृत राहू ते खरं थोडं आहे. आणि म्हणून संपूर्ण आपलं जीवन बदलण्याचं काम त्या ठिकाणी त्यांच्या त्या कुशल नेतृत्वाने झालं. म्हणून आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी असे सहकारी निर्माण केले, सहकारी बरोबर घेतले. मग नवाजी पाटील गुंजाळ असतील, आदरणीय लहानभाऊ गुंजाळ असतील, इथे सर्वच आता माधवराव कानवडे आहेत. पाईपलाईनचा कार्यक्रम केला, खूप कार्यक्रम केले. मी काय खोलात जात नाही. पण ते सगळं करत असताना एवढं मोठं ध्येय एका दुष्काळी तालुक्याचं रूपांतर एका अत्यंत प्रगत तालुक्यामध्ये करायचं, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, शिक्षणाचा विकास झाला पाहिजे, हे सगळं करत असताना नवाजी पाटील गुंजाळ यांनी जी भक्कमपणाने साथ दिली ती खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे त्यांनी नामदार बाळासाहेब थोरातांनासुद्धा अतिशय भक्कमपणाने साथ त्या ठिकाणी दिली. आणि म्हणून एक कार्यकर्ता कसा असावा हे खऱ्या अर्थाने या मागच्या पिढीतील लोकांकडून आपण समजून घेतो की आपला नेता काहीतरी चांगलं काम करतो आहे, इथे तालुका उभारण्याचं काम करतो आहे. आपण स्वतःचा स्वार्थ न पाहता, स्वतःचं काही त्याच्यामध्ये मला हे मिळेल का ते मिळेल का हे न पाहता एक भक्कमपणाने साथ त्याच्याकडे त्यांना दिली पाहिजे. अशा पद्धतीने साथ आदरणीय नभाजी पाटील गुंजाळ यांनी दिले. अनेक त्यांनी खूप कामं उभी केली. आता आपण इथे खांडेश्वर देवस्थानची सगळं बघतो आहे. आदरणीय लहानभाऊ पाटील गुंजाळ, त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने नभाजी पाटील गुंजाळ या सर्वांनी इतकं सुंदर हे देवस्थान निर्माण केलं. तेव्हा गावचे सर्व इथल्या संस्था पाहतो मी, खूप आदर्श पद्धतीने चालणाऱ्या संस्था आज शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या आपल्या खांडगावमध्ये आहेत. आणि म्हणजे सगळ्यांसाठी जे एक चांगलं नेतृत्व लागतं, एक समर्पित नेतृत्व लागतं, ते आदरणीय नभाजी पाटील गुंजाळ यांचं होतं. त्यांच्या पारिवारिक याच्याबद्दल आपण सर्वांनी, आता सोमनाथराव आहेत, आदरणीय राधाताई इथे आहेत, त्यांनीसुद्धा भक्कमपणाने साथ दिली. ते सुद्धा समाजकारणात, राजकारणात अत्यंत चांगल्या पद्धतीने सक्रिय आहेत. तेव्हा शेवटी त्यांचं जाणं हे
जसं आपल्या सर्वांना दुःखदायक आहे, तर त्यांच्या परिवाराला विशेषतः राधाताईंना एक दीर्घ असा सहवास त्यांचा होता, एक दीर्घ प्रवास त्यांनी एकत्र केला आहे. तर त्यांचं दुःख हे तर आपल्या सगळ्यांपेक्षाही खूप मोठं आहे. सोमनाथ यांचंही पितृछत्र, त्यांच्या सर्व भगिनींचं पितृछत्र हरपलेलं आहे. तर हे दुःख निश्चितच खूप मोठं असतं. तर ते त्याच्यातून सावरण्याची शेवटी माणसाला सावरावं लागतं. आणि जे आदर्श आदरणीय नभाजी पाटील गुंजाळ यांनी घालून दिले त्याच्यावर पुढे मार्गक्रमण करायचं असतं. ती करण्याची शक्ती ईश्वराने त्यांना त्यांच्या परिवाराला द्यावी अशी मी प्रार्थना करतो. आणि आदरणीय नभाजी पाटील गुंजाळ यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सन्माननीय या तालुक्यातील एक सेवाधारी नेतृत्व असणारे सन्माननीय नभाजी पाटील गुंजाळ दादा आज आपल्यात नाही. एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. अध्यात्माच्या बाबतीतही त्यांचा श्री क्षेत्र शहराला भेट सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचा वारसा या परिवाराला लाभलेला होता. आणि या खांडेश्वर देवस्थानच्या विकासामध्ये नभाजीदादांचा मोठा हिरारीचा भाग होता, मोठा वाटा होता. ते विश्वस्त मंडळामध्ये होते. आणि ते अध्यक्ष लहानू पाटील गुंजाळ असतील, ते आज त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी या देवस्थानचा कायापालट करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यात आणि राजकारणातही ते तत्कालीन सहकार महर्षी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेबजी थोरातसाहेब त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी आपल्या तालुक्यात योगदान दिलेलं आहे. फारसं शिक्षण नसतानाही आणि ज्यांनी चांगलं कार्य करून दाखवलं आहे. शिक्षणाचा जरी अभाव असेल पण अनुभव मोठा होता आणि धाडसी नेतृत्व होतं. जे काही मनात असेल ते स्पष्ट बोलायचे. आणि मग ते राजकारणात असेल, समाजकारणात असेल, अध्यात्माच्या बाबतीत असेल, ते बेहत नव्हते. धाडसी नेतृत्व आणि स्पष्ट बोलायचे, खरं बोलायचे. आणि म्हणून त्यांचा अनुभव हा समाजाला आहे. त्यांच्याकडून समाजाची मार्केट कमिटीचे मला वाटतं काहीतरी सभापती अध्यक्ष काहीतरी होते ते पूर्वी. आणि त्यांच्यानंतर त्यांच्या परिवारातून त्यांच्या धर्मपत्नी आणि गुंजाळताई त्यासुद्धा संचालक होत्या सहकारी साखर कारखान्याच्या. असा हा राजकारणातला हा परिवार आहे. पण राजकारणात असूनही समाजसेवा, जनसेवा, ईश्वरसेवा या परिवाराकडून घडलेली आहे. आदरणीय हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक, आदरणीय हरिभक्तपरायण राजेश्वर गिरीजी महाराज, उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण नभाजी पाटलांना श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत. नभाजी पाटलांचं व्यक्तिमत्व इथे खूप सर्वांनीच सांगितलं, परंतु माधवरावांनी सांगितलं किंवा डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी सांगितलं ते खरं आहे की आपली काय अवस्था होती संगमेर तालुक्याची. 68ला साखर कारखाना सुरू केला, परंतु स्वतःचा ऊस नव्हता, ही परिस्थिती होती. ऊसाचं क्षेत्र वाढवणं, त्याकरता दूरपर्यंत पाईपलाईन करणं, पाणी नेणं, शेतकऱ्यांना ऊसाला उद्युत करणं, दुधाचा व्यवसाय वाढवणं आणि समृद्धी निर्माण करणं, हे त्यावेळच्या आदरणीय तीर्थरूप दादांचं त्यांच्या सहकाऱ्यांचं धोरण होतं. आणि त्यामध्ये जे बिन्नीचे कार्यकर्ते होते, जे खऱ्या अर्थानं मनापासून त्यांनी या सगळ्या कामाला साथ दिली, त्यामध्ये नभाजी पाटलांचा उल्लेख आपल्याला प्रामुख्यानं करावा लागेल. ज्यावेळेस दूरपर्यंत पाणी नेण्याचा विषय सुरू झाला, ऊसाचं क्षेत्र वाढवण्याचा सुरू झाला, त्याच वेळेस संगमेर तालुक्याचा हा विकास रोखता कसा येईल असाही प्रयत्न सुरू झाला. एखादी मंचरची माऊली इथं उमेदवारी देणं हा काय सोपा विषय नव्हता. त्यावेळेस तीर्थरूप भाऊसाहेब होते, त्यावेळेस खताळ पाटील होते, कोणालाही तिकीट दिलं असतं तर काही फरक पडत नव्हता. पण त्यावेळेस मंचरच्या त्या माऊलीला, आता माऊली म्हणतो तिला मी, त्या माऊलीला तिकीट का द्यावं याकरता की इथं निर्णायकी करून टाकायची, इथला विकास थांबवायचा, उद्ध्वस्त कसं करता येईल हे पाहायचं. त्याच्यासाठी चाललेला तो उद्योग होता. आणि त्यामध्येच ज्यावेळेस यांना तिकीट नाही मोठ्यांना, त्यावेळेस माझा फॉर्म होता अपक्ष. आणि तो आदल्या दिवशी वसंतदादा पाटलांकडे आम्ही 24 तास बसलो होतो. सकाळी 7 वाजता वसंतदादा पाटलांकडे गेलो. वसंतदादा मुख्यमंत्री होते. वसंतदादा म्हटलं की नाही होत तिकिटाचं आपलं. आणि मग आम्ही निघालो. शेवटी कारखान्यावरून लावून गाडी चालवायला बसले. आम्हाला अंदाज नव्हता. आणि जे कुणी आडवे आले त्याच्यामध्ये माधवरावजी काजळे, नभाजी पाटील आणि खूप मोठे सहकारी तरुण त्यावेळेचे उत्साही ते आडवे आले.
रोखलं आम्हाला. मला उचलून वरच्या सहकारी सभागृहामध्ये नेलं. इथं खरं म्हणजे कारभारी पाटील उगलेंनी त्यांच्या बाबतीत एक शब्द वापरला त्यांच्या स्वभावाच्या बाबतीत. पण असे माणसं काय करू शकतात त्याचं हे उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तसे होते म्हणून फार सुदबाज माणूस करू शकणार नाही. ते नवाजी पाटील आणि आमचे त्यावेळेचे माधवरावजी काजळे यांनी ह्या सगळे त्यावेळेस आणखी 100-200 असे होते आणि त्यांना साथ देणारे हजारो होते. परंतु संपूर्ण तालुक्याच्या विकासाची दिशा बदलून टाकण्याचं काम केलं. नाहीतर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जरी 78ला आपण इथेच खांडगावला निळवंड्याच्या उजव्या कॅनलचं जरी भूमिपूजन केलं होतं, डाव्या कॅनलचे भूमिपूजन झाले होते अनेक, परंतु निळवंड होईल असं बिलकुल वाटत नव्हतं. ते थांबलं असं वाटत होतं. पुन्हा एकदा निळवंड करणं, धरण करणं, आपल्या पाणी पुरवठा योजना आहे त्यांना दूरपर्यंत नेणं, त्यांना संरक्षण देणं, पाण्याचा हक्क मिळवणं. 30% पाण्याचा हक्क त्यातून मिळाला. पण यामध्ये मोठा वाटा जो आहे, अनेक जणांचे नाव घेता येतील, पण त्यामध्ये नाबाजी पाटलाचं नाव घ्यावंच लागेल. कारण तीर्थरूप भाऊसाहेबांचा म्हणजे 10चा विरोध ज्यावेळेस झाला त्यांना सडेतोड उत्तरं देणारे 3 जण होते. त्यामध्ये होते नाबाजी पाटील, दुसरे होते माधवराव काजळे, तिसरे होते आमचे चुलते पंडितराव थोरात, जे त्यांना म्हटले की आता खूप वर्ष ऐकलं, आता आम्ही ऐकणार नाही. हे एखादी दिशा कशी बदलू शकते आणि आपल्यावर आलेलं संकट कसं रोखू शकतं याचं काम ज्या मंडळीने केलं त्या मंडळीमध्ये नाबाजी पाटलाचं आहे. ठीक आहे, त्यांनी तालुक्याच्या विकासामध्ये नंतर सहभाग त्यांचा कायम राहिला. कृषी उत्तर बाजार समितीमध्ये ते राहिले. गावाच्या विकासामध्ये आज तीर्थस्थान हे आहे, खांडेश्वरचं एक श्रद्धास्थान आहे, पण त्याला जे स्वरूप प्राप्त करून दिलं त्यामध्ये नाबाजी पाटील अध्यक्ष म्हणून सुद्धा फार काळ राहिले. इथली दूध संस्था त्यांनी स्थापन केली. राधाबाई अध्यक्ष आपल्या सदस्य म्हणून, डायरेक्टर म्हणून कारखान्यावर राहिल्या. संपूर्णपणे सामाजिक कामामध्ये, सहकाराच्या कामामध्ये भरीव असं सहकार्य आणि वाटा त्यांचा हा राहिलेला आहे. खरं म्हणजे अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व खरं आहे की बोलून स्पष्ट होते, आत एक बाहेर एक नसायचं, सडेतोड बोलणं असायचं, परंतु कृती करून घेण्याची क्षमता सुद्धा त्यांची होती, ही वस्तुस्थिती आहे. आणि असं हे व्यक्तिमत्व खरं म्हणजे वयोवृद्ध झाले होते, 89पर्यंत वय त्यांचं झालं होतं आणि त्यामधून ते गेले. परंतु आपलं एक यशस्वी जीवन, राधाबाईंचा उल्लेख करावा लागेल की त्यांची साथ खूप मोठी ही राहिलेली आहेच. सोमनाथही एक कर्तृत्ववान अशा प्रकारचा कार्यकर्ता आहे. परंतु ह्या सगळ्यामध्ये नाबाजींनी जे योगदान आपल्या तालुक्याकरता टाकलेलं आहे, आठवण याची करा की हा तालुका बदलवण्याकरता, या तालुक्याचा विकास चालू ठेवण्याकरता ज्यांचं योगदान आहे त्यामध्ये नाबाजींचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. हीच खरी आजची ही श्रद्धांजली आहे असं मला वाटतं. या निमित्तानं मी आदरणीय नाबाजी पाटील गुंजाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परमेश्वरानं त्यांच्या आत्म्यास चिरशांती द्यावी अशी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आमचे सासरे स्वर्गीय नाबाजी पाटील गुंजाळ यांच्या दसक्रिया विधीच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक, राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरातसाहेब, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब, सर्वच राजकीय पक्षाची मंडळी या ठिकाणी आदरणीय भाऊंना अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहेत. खरं पाहिजे तर हा सर्वांचे आभार मानण्याचा कार्यक्रम रमेश पाटील गुंजाळांचा होता. त्यांचा तो अधिकार त्यांनी माझ्याकडे दिला. भाऊंनी ते म्हटले आमच्या घरात 3, माझी इच्छा होती की शारदाताई शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रमोद शेठ रहाणे आहेत, हे सर्व मंडळींनी बोलावं, गुलाबराजे आहेत, परंतु वेळेअभावी काहींना बोलता आलं, काहींना आलं नाही. परंतु या दसक्रिया विधीच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांचं, ग्रामस्थ बंधू भगिनींचं मी गुंजाळ पाटील परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. माझ्या या सासऱ्यांबद्दल बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. मला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आग्रह केला गेला, परंतु मी थोरातसाहेब समोर एकच वाक्य या ठिकाणी सांगतो की निष्ठा काय असावी आमच्या सासऱ्याकडून आम्हाला शिकवायला मिळाली. म्हणजे तुमच्या विरोधात मी 2014ला उमेदवारी केली, नवले साहेबांनी 2019ला उमेदवारी केली, 2024ला अमोल खताळ पाटील निवडून आले. परंतु एक
काही दिवसापूर्वी यादव पाटील हासे महाराज 2 मिनटं घेतो फक्त, उशीर फार झाले, पण निष्ठा काय असते हे सांगतो. यादव पाटील हासेंच्या इथं एक सोयरिकीचा कार्यक्रम, साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पण गेलो होतो. आमच्याच नातेवाईकांमध्ये ती मुलगी दिली. ती गेल्यानंतर आम्ही भाऊंबरोबर कधी जास्त जावई आणि सासरे फक्त बरं आहे का एवढंच विचारायचो आम्ही. म्हणून मी त्याच्याजवळ गेलो आणि विचारलं फक्त बरं आहे का तुमचं. त्यांना असं वाटलं की निवडणूक जाईन, मला मुद्दाम विचारायला आले काय बरं आहे काय. निकाल लागला. ते इथे संचालक आहे मला वाटतं, ते दूध सांगायचे कुठं ते आहे का, या हे होते, हे तिथं बसले होते. उभं म्हणजे माझ्याबरोबर 5-7 कार्यकर्ते होते माझ्याबरोबर आमच्या विचारसरणीचे. तुमचे कार्यकर्ते हे मंडळी त्या ठिकाणी बसली होती. उभं भांडण त्या ठिकाणी. मी म्हटलं मी एवढंच म्हटलं होतं बरं आहे का, माझं काहीच नाही. ते म्हटलं तुम्ही असं म्हटलेच का, तुम्ही थोरात साहेबांचं जे काही निकाल लागला त्याच्याविषयी तुम्ही बोलले. अहो म्हटलं माझं काही, मी फक्त विचारलं तुम्हाला बरं आहे का एवढंच विचारलं. म्हणजे इतकं आमच्याबरोबर. मी त्या पाहुण्यांना म्हटलो आम्हाला जेवायचं नाही, आम्ही जातो. परत आम्हाला गाडीतून भरून आणलं पाहुण्यांनी, जीव घातलं. म्हणजे भाऊंचं तुमच्यावर असणारं जे प्रेम आणि निष्ठा आमच्या बरोबर काही ते म्हणजे ते आमच्या एकाच जावयावर प्रसन्न होते. ते काकांवर मोठे थोडे जावई, आमच्यावरलं काही त्यांचं राजकीय पाटलावर तुमच्या विरोधामध्ये काम करत असल्यामुळे काही त्यांचं आमचं पटलंच नाही. आम्ही पिचड साहेबांबरोबर विखे साहेबांबरोबर असल्यामुळे त्यांचं काय, आमच्या सासूबाई असतील, मेहुणी असतील, त्यांच्या सुना असतील, या सर्वांनी खऱ्या अर्थानं भाऊंची एक चांगल्या प्रकारची सेवा केली. मुलींनी सेवा केली. या अशा या म्हणजे त्यांचे दात मांजरासारखे होते. जरी ते चावले पण ते कधी त्रास न करणारे दात त्यांचे होते. अशा या सर्व या तालुक्याच्या विकास जडणघडणीमध्ये स्वर्गीय दादांबरोबर आदरणीय तुमच्याबरोबर या ठिकाणी त्यांनी काम केलं. अशा या कर्तृत्ववान माणसाच्या दसक्रियाविधीच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात. त्यांच्या परिवाराच्या वतीने त्यांचा जावई म्हणून आमचे सर्व डॉक्टर आबाळे असतील, भागवतराव दिघे असतील, मी असेल, मनोज वरपे असतील, सर्व नातेवाईक, सुरेशराव थोरात आहेत, सर्व नातेवाईकांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये. हीच खरी भावना श्रद्धांजली होईल. आपण सर्वजण उपस्थित राहिलात म्हणून आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो. अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही ऋण व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.